हॅलो गाईस, तर सगळ्यांना गुड मॉर्निंग। आणि आज आम्ही चाललो आहे बाहेर फिरायला। तर ते मी तुम्हाला सांगणार आहे आम्ही कुठं जात आहे म्हणून। आम्ही सगळेच जण आहे, ईश्वर दादा, मी, अजिंक्य, अभि, माझी बहीण। खूप लवकर आमचा प्लॅन बनला आणि आम्ही आता जात आहे। तर पूर्ण ब्लॉग बघा आणि बघा आम्ही किती मजा करणार आहे। तर आणि टाईम नाही भेटत, म्हणजे काल रात्रीच आमचं डिसाईड झालं, तर अजूनपर्यंत माझी पॅकिंग व्हायची आहे। बघू शकता तुम्ही पसारा पडलेला आहे। तर मी आता लवकर पॅकिंग करते आणि मग तुम्हाला अपडेट देत राहते। रेडी झाली आहे आणि माझी पॅकिंग पण झाली आणि बस आता आम्ही निघणार आहे थोड्या वेळात। ईश्वरदादा वगैरे येत आहे, मग बघूया पुढे। फायनली आता आम्ही निघालो आहेत। हे बघ कोण कोण आहे ते। आम्ही पण निघालोय। आता आम्ही खूप मजा करणार आहे। आता तुम्हाला सांगत नाही की कुठे चाललोय, काय चाललंय, तिथं गेल्यावरच तुम्हाला सगळं सांगेल। आणि हे माझी बहीण बिचारीला मागे बसवून टाकलं, ती झोपूही शकते तिथं। तिच्या सोबत नाही का बॅग आहे ना। तो हे गाइस, कैसे हो आप सब लोग? और ये आता मला सांगते आमची मजा। अभी तू आम्ही सध्या अड्ड्यापर्यंतही पोहोचलो नाहीये, रस्त्यातच आहे आम्ही अजूनही। आम्हाला आणखी खूप वेळ आहे पोचायला। बघा तुम्ही आणखी आम्ही काय काय मजा करणार आहे। सध्या स्टार्टिंगच झाली आमच्या जर्नीची आणि एवढी मजा येते ना आम्हाला। आणि त्यात ईश्वरदा असल्यावर तो बोर होणंच नाही। पार्टी करू रात में। तर गाईज आता आम्ही कारंजाला पोचणार आहोत आणि बघा डेडिकेशन बघा, इथेही कामच चालू आहे, एडिट चालू आहे। काम करत राहिलं पाहिजे। वीडियो में ही तो रोजी रोटी है ना हमारी, वो नहीं चलेगी तो कैसे होगा। हाँ, एक इमेज है। सो गाईज कधी पोचू आम्ही, कधी आम्ही मजा करू। सकाळी खूप लवकर हे प्लॅन झालं, त्याच्यामुळे मी पॅकिंग वगैरे बाकीचं एवढं काही ब्लॉगमध्ये घेतलेलं नाही आहे। डायरेक्ट आम्ही गाडीमध्ये आलो, कारण वेळ खूप कमी होता आणि आम्ही तसं पण उशीरच झाला आहे आम्हाला तिथे लवकर पोचायचं होतं। म्हणजे आतापर्यंत आम्ही तिथं पोचून जायला पाहिजे होतं, पण सगळं टाईमवर झाल्यामुळे हे झालं। पण तरी आम्ही आता चाललोच आहे। नाही येऊन नाही काय होतं ईश्वरदा तुम्हाला काय होतंय? ईश्वरदा एकटे झाले ट्रिप मध्ये आणि त्यांना मळमळ होत आहे नॉर्मल जीव होऊन झालाय। आता आमचा चहा टाईम झालाय। बघशील चहा पित नाही, चहा पित सुर के पियो। काय असते? मी पाणी माहिती का, मी बिस्लरीचं पेत नाही, मी साधंच पाणी पितो। हापशीचं असो किंवा बोरिंगचं असो किंवा नळात। तू बसून घेतं की उभ्याने घेते? गरम चाय की प्याली उसको पिलाने वाली है, उसको पिलाने वाली, सीने से लगाने वाली। फेंको का चाय तुझ्या तोंडावर? झालंय आमचं सगळं नाश्ता चहा पाणी वगैरे करून आता आम्ही निघणार आहे, कारण ऑलरेडी खूप लेट झाला। आणखीन आम्हाला 2 तास ट्रॅव्हल करायचं आहे। आणखीन 2 तास लागेल आम्हाला पोहोचायला, म्हणजे रात्रच होऊन जाणार आहे। आणि काही नाही, बस ईश्वर दादाला मळमळ होत आहे म्हणते, तर त्याला दिलं मी लॉंग। हो बस आता बस निघालोय आम्ही। बाकीची अपडेट मी तुम्हाला देत राहणार। आम्ही पोहोचलोय नागपूरला, फुटाला तलाव जवळ। फुटाला का फुटाना लेक होईना तू? पारे हे फुटाना लेक कोणता? फुटाना लेक मला पण फुटाला येते, फुटाला नाही येते। लाईट लावलेली अभि केला का? कोणता लेक आहे ईश्वरदा? फुटाणा तलाव इकडे आहे ना, इकडे आहे ना। इकडून पाहिना बी दिसतो। फुटाला तलाव फुटाला फुटला माहौल देखो गाइस, फुटाला का माहौल।
ना मग इथं बसून थोड्या वेळ चाललो मी 9 तारखेला 9 तारखेला आहेस मग ते बी गाडी टाका लागते डोक्याची क्या माहोल है, क्या माहोल है. अभी इथं पाय इकडं आपल्या येऊ दे ना जरा तर काही काही येऊ तर दे. finally. अरे अभी हे पाय काय होतं किल्ला वाटते लाल किल्ला नागपूरमध्ये बम माहोल आहे भाई. रामसिंग अमरावतीपेक्षा तर बम आता जास्त माहोल आहे नागपूरलाच राहिली इथं. आला का ना आता मग ते कोणतं मंदिर सांगा आता शिवकलला सोडतो मी नागपूरला आग्र्यानं सोडतो म्हणजे व्हिडिओसाठी सगळ्यासाठी. गणेश मंदिर इधर आके मोठं एकदम सगळ्यात मोठं आहे म्हणजे. काय अरे तुम्ही असे काऊन करून राहिले पहिल्यांदा आल्यासारखे या. पहिल्यांदा असता आलो लहानपणी आलो का पहिले बाबासमोर मी इथं पाय वरतो हा? विमान चालला काय रेल्वे चालली विमान चाललं पुलावर हा कोणता एरिया अच्छी तर चोरी वगैरे होते का. हा कोणता एरिया चोरी वगैरे होती का इथं अच्छा बाया काय ओढते का असं म्हणतो. हो ना. बाया ओढते म्हणजे तू इकून ये, मला होती तिकून बाया ओढत गाईज फायनली आम्ही आता आमच्या लोकेशनवर पोहोचलोय. आता आम्ही सकाळी सांगू की आम्ही कुठे आलो आहे आणि खूप जास्त थंडी आहे इथे. धुवा निघत आहे. बिना सिगरेट की धुवा. चल ना वापर